बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंदू मंदिरावर हल्ले करणे, अल्पसंख्याक असलेल्या हिंदू जनतेवर अत्याचार करणे, अन्याय करणे प्रचंड प्रमाणात बांगलादेशमध्ये हिंदू जमातीचं गळचेपी चालू आहे। त्यामुळं तमाम भारतातल्या जनतेला याबद्दल चिंता लागलेली आहे। म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निर्णय घेतला असून शनिवार दिनांक 14 तारखेला बांगलादेशमध्ये ज्या कट्टरपंथीयांनी हिंदू जनतेवर हल्ले चढवून, मंदिरावर हल्ले चढवून एक भयभीत वातावरण निर्माण केलेलं आहे, त्याचा निषेध करणं आणि भारत सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून तिथल्या हिंदूला संरक्षण देण्याची मागणी करण्याकरता प्रचंड मोर्चा आम्ही काढणार आहे। त्याच पद्धतीनं परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामधील संविधान कोणीतरी माती फिरवून काढून घेतलं। त्यामुळं संपूर्ण परभणी मराठवाड्यामध्ये संतापाचं वातावरण आहे। त्याचाही निषेध आम्ही करणार असून या दोन्ही घटनेचं जाब विचारण्याकरता कलेक्टरकडे मोर्चाच्या रूपाने जाणार असून त्या दिवशी आम्ही निवेदन देणार आहे। तर शहरातील तमाम शांतताप्रिय जनतेला, पुरोगामी जनतेला, तरुणाला मी आव्हान करीत आहे की आपण हजारोच्या संख्येने दत्तनगरमध्ये जमा, पूनम गेटवर जाऊ आणि या ठिकाणी बांगलादेशमधील हिंदूवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयाचा निषेध करूया। त्याच पद्धतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची प्रत काढून घेणाऱ्या मातेपुरूला फाशीची शिक्षा द्या, या मागणीकरता आपण रस्त्यावर याल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे।